नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर क्लास 8 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्ट मध्ये आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 2 क्लासिफिकेशन. यामधला जो पार्ट्स आहे लेटर्सचा, यावर आपण याआधी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर फाइंड ऑड मॅन आउट म्हणजे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या 4 पैकी 3 पर्याय मध्ये एक सारखी संकल्पना असेल पण एका पर्यायामध्ये 3 असेल तर तो आपल्याला शोधायचा आहे. याकरिता आपल्याला ही जी आपल्याला इथे लाईन दिसत आहे म्हणजे ए पासून वाय पर्यंत जी लेटर्सची लाईन दिसत आहे ही टोटल 25 लेटर्सची आहे आणि याविषयी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर बघूया क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन 1 पासून 10 पर्यंतचे क्वेश्चन्स या आधी आपण सॉल्व्ह केलेले आहेत जे आहे नवनीतच्या बुक मधून. तर क्वेश्चन 11 मध्ये काय दिलेलं आहे बघा, इथे दिलेलं आहे बी. आता सगळ्यात आधी आपण काय करतो की हे जे लेटर्स आहे कोणते नंबर रिप्रेझेंट करतात आधी आपण ते लिहून घेतो. ठीक आहे. तर बी लेटर हे कोणत्या नंबरवर येते, लेफ्ट पासून 2 नंबरवर, म्हणून इथे लिहिले 2. वाय येतो कोणत्यावर, 25 वर येतो. त्यानंतर डी येतो 4 वर आणि आय येतो कुठे, 9 वर. नंबर लिहिल्यानंतर यामध्ये आपल्याला एक असं रिलेशन शोधायचं असते की जे 3 लेटर मध्ये लागू होईल आणि एका लेटर मध्ये लागू होणार नाही. मग ते रिलेशन कसं असू शकते, ते रिलेशन एक तर स्क्वेअरचं राहील, ऍडिशनचं राहील किंवा ग्रुप वाईज राहील, कोणत्या ग्रुप मधला कोणत्या नंबरचा लेटर आहे किंवा प्राईम नंबरच्या नुसार सुद्धा राहू शकतो. तर इथे जर आपण बघितलं तर आपल्याला काय लक्षात येत आहे, इथे नंबर बघितल्याबरोबर इथे दिसत आहे की 25 हे 5 चा स्क्वेअर आहे, 4 हे 2 चा स्क्वेअर आहे आणि 9 हे 3 चा स्क्वेअर आहे. पण हा जो 2 आहे हा कुणाचाही स्क्वेअर नाही. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला जे लेटर्स आहे हे परफेक्ट स्क्वेअर नंबरचे लेटर्स दिलेले आहेत, पण बी हा परफेक्ट स्क्वेअर नंबरचा लेटर नाही आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 1 हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12. यू बी 42. आता यू कोणत्या नंबरवर बघा, यू आहे इथे 5, 10, 15, 20, 21 नंबरवर. ठीक आहे. यू ला आपण 21 देऊ. बी आहे 2 नंबरवर, इथे लिहू 2. पीसी मध्ये बघा, पी आहे इथे 16 नंबरवर आणि सी आहे 3 नंबरवर. ही कोणत्या नंबर आहे, 5, 10, 15 आणि 1 16 वर. ठीक आहे. डीजी मध्ये डी आहे 4 नंबरवर आणि जी आहे इथे 7 नंबरवर. आयके मध्ये आय आहे 9 नंबरवर आणि के आहे इथे 11 नंबरवर. आता आपण इथे त्या लेटर्सला त्यांचे नंबर दिलेले आहेत. आता याला ऑब्झर्व करा, यूबीच्या नंतर 42 आहे म्हणजे यू आणि बी चे जे नंबर आहेत त्याचं असं काही रिलेशन असेल की ते 42 येते. तर ते काय येते की 21 ला जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं तर 42 येते. इथे 16 इंटू जर 3 केलं तर इथे 48 पाहिजे आपल्याला. ठीक आहे. पण इथे 64 आहे. मग हे इथं जे रिलेशन आहे हे बाकी ठिकाणी लागू होते का ते पाहूया. 4 इंटू 7 केलं तर 28 इथे आहे. 9 इंटू 11 केलं तर 99 येते, ते इथे आहे. म्हणजे नंबर्स म्हणजे लेटर्सचे जे नंबर्स आहेत त्या नंबर्सची मल्टिप्लिकेशन केली तर ती नंबर इथे दिलेली आहे. पण असं कुठे होत नाही, असं या सेकंड ऑप्शन मध्ये होत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन 2 हा वेगळा पर्याय आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 13. आय यू दिलेला आहे. आय आहे 9 नंबरवर आणि यू आहे इथे 21 वर. ए आय मध्ये ए आहे 1 वर आणि आय आहे 9 वर. ओ यू मध्ये ओ आहे 15 वर आणि यू आहे 21 वर. ठीक आहे. त्यानंतर ई आहे 5 वर आणि ओ आहे इथे 15 वर. ठीक आहे. आता आपल्याला इथे यामध्ये काय रिलेशन आहे बघा, 9 21 1 9 15 21 आणि 5 15. तर या नंबरवरून आपल्याला इथे काही असं रिलेशन दिसत नाहीये, कारण इथे प्लस मायनस काही केलं तरी इथे रिलेशन कुठं लागत नाही व्यवस्थित. मग काय करावं लागेल, यामध्ये आपण पाहूया आता की लेटर्स कोणत्या ग्रुपचे आहे. आय आणि यू. आय आहे हा सेकंड ग्रुपचा आणि यू आहे फिफ्थ ग्रुपचा, म्हणजे सेकंड आणि फिफ्थ ग्रुपचे लेटर आहे. ए आणि आय, ए आहे फर्स्ट ग्रुपचा आणि आय आहे सेकंड ग्रुपचा, फर्स्ट आणि सेकंड ग्रुपचा आहे. ओ आणि यू मध्ये ओ आहे थर्ड ग्रुपचा आणि यू आहे फिफ्थ ग्रुपचा. ई आणि ओ मध्ये ई आहे फर्स्ट ग्रुपचा आणि ओ आहे थर्ड ग्रुपचा. ठीक आहे. आता यावरून सुद्धा आपल्याला असं काही कुठे दिसत नाहीये. मग आपण इथे अशा प्रकारे ट्राय करत राहायचं की नेमकं यामध्ये वेगळं काय असेल. तर इथे जर आपण बघितलं हा फिफ्थ लेटरवर आहे ना, ई फिफ्थ वर आहे, ई फिफ्थ वर आहे. त्यानंतर इथे आय 9 वर आहे,
आय इथे इथे पण 9 वर आहे है ना. तर असं इथे रिलेशन कोणते आपल्याला दिसत नाही आहे. मग आपण काय करू, इथे जे लेटर्स आहेत ते वॉवेल्स आहे सुरुवात ए ई आय ओ यू आहे. ए ई आय ओ यू असे आहेत आणि याला आपण नंबरिंग करू इथे 1 2 3 4 5. आता इथे बघा, इथे आपण त्या पद्धतीने नंबरिंग देऊया आता. ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीने ट्राय केलं पण त्यानुसार ते जमलं नाही. मग आता आय इथे बघा कोणत्या नंबरवर आहे, आय आहे इथे 3 नंबरवर 3, यू आहे 5 वर. ए आणि आय मध्ये बघा, ए आहे 1 वर आणि आय आहे 3 वर. ओ आणि यू मध्ये ओ आहे 4 वर, यू आहे 5 वर. ई ओ मध्ये ई आहे 2 वर आणि ओ आहे 5 वर. आता इथे लक्षात घ्या, इथे काय दिसत आहे, +2 झालेला आहे. +2 करून नेक्स्ट वावेल आलेला आहे. इथे सुद्धा +2 करून नेक्स्ट वावेल आलेला आहे. इथे सुद्धा इथे +1 करून आलेला आहे आणि इथे +3 करून आलेला आहे. ठीक आहे, ओ सॉरी ओ इथे 4 वर आहे ना, इथे ओ हा 4 वर आहे. म्हणजे इथे सुद्धा +2 करून लेटर आलेला आहे. तर पहिला, दुसरा आणि तिसरा पर्यायामध्ये +2 करून नेक्स्ट वॉवेल घेतलेला आहे. पण ऑप्शन 3 मध्ये तसं झालेलं आहे, त्यामुळे ऑप्शन 3 हा वेगळा पर्याय आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे आपण क्वेश्चन्स पुन्हा आपण बघणार आहोत. तर आपण व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण जॉईन करू शकता. तसेच सुपर थँक्सच्या माध्यमातून सुद्धा आपण चॅनलला जॉईन करू शकता. तर हे जे क्वेश्चन्स आहे हे सॉल्व्ह करताना आधी आपण स्वतः ट्राय करत असतो. ठीक आहे, आपण जेवढ्या वेळास चुका करू तेवढ्या वेळास ती आपली प्रॅक्टिस जास्त होईल. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार करू शकू. त्याच्यामुळे सगळ्यात आधी इथे जरी मी तुम्हाला सांगत आहे तरी ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना व्हिडिओला पॉज करा आणि त्या तुम्ही आधी स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि जर नाहीच येत आहे तर मग तुम्ही व्हिडिओ बघा. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 14. क्यू जे, क्यू कोणत्या नंबरवर आहे इथे, 5 10 15 16 17 17 वर आहे. जे कोणत्या क्रमांकावर आहे, 10 वर आहे. इथे वाय, वाय आहे इथे 25 वर. आर कोणत्या नंबरवर इथे 5 10 15 आणि 18 वर. एच एच आहे 8 नंबरवर आणि ए आहे 5 नंबरवर. एम जी मध्ये एम कोणत्या नंबरवर आहे इथे 13 वर आणि जी आहे 7 वर. ठीक आहे, आता हे तुम्ही कसं सोडू शकता, व्हिडिओला पॉज करा आणि सॉल्व्ह करून पहा. ठीक आहे, तर बघा आता इथे आपण नंबरिंग दिलेलं आहे. नंबरिंग नंतर आपण त्यामध्ये रिलेशन बघतो की कसं आलेलं आहे. इथे 17 नंतर 10 आहे, 25 नंतर 18 आहे. इथे आपल्याला 7 चा डिफरन्स दिसत आहे, म्हणजे 7 लेटर इथे कमी झालेले आहे. ठीक आहे, 17 मधून 7 लेटर कमी केले तर 10 नंबरचं लेटर घेतलेलं आहे. इथे 25 मधून जर 7 कमी केले तर 18 नंबरचं लेटर घेतलेलं आहे. इथे 8 मधून जर 7 कमी केले तर 1 नंबरचं लेटर घेतलेलं आहे आणि 13 मधून इथे 6 कमी झालेले आहे. ठीक आहे, तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये 7 लेटर कमी करून म्हणजे 7 कमी करून नेक्स्ट नंबरचं लेटर घेतलेलं आहे. पण इथे तसं झालेलं नाही, त्याच्यामुळे ऑप्शन 4 हा ऑड आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन 15 मध्ये आहे एम ओ बी एस. एम बघा, एम कितीवर आहे 13 वर. ओ कितीवर आहे, ओ आहे इथे 15 वर. ठीक आहे, बी आहे 2 वर आणि एस आहे इथे म्हणजे 19 वर येईल. ठीक आहे, आता इथे जर नंबर आपण बघितले तर 13 15 टू 19 काय वाटत आहे, 13 टू 19 कोणता नंबर आहे, प्राईम नंबर. पण 15 ही प्राईम नंबर नाही, हे कम्प्लीट नंबर आहे. त्याच्यामुळे इथे बाकीचे 3 पर्याय हे प्राईम नंबरचे लेटरचे आहेत आणि सेकंड आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 2 आपला ऑड आहे. तेच आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन 16 काय दिलेले ते ए वाय एक्स. ए आहे 1, वाय आहे 25 आणि एक्स आहे 24. ओके, एल मध्ये ओ बघा 15, के आहे 11 आणि एल आहे 12. ठीक आहे, टी एफ ही टी कितीवर आहे 20, एफ कितीवर आहे 6 आणि ई कितीवर आहे 3. त्यानंतर एल एम एन, एल कितीवर आहे 12, एन कितीवर आहे 14 आणि एम कितीवर आहे 13 वर. ठीक आहे, आता इथे बघा काय झालेलं आहे 1 25 24 असं रिलेशन दिसत नाही. आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या लेटर मधलं रिलेशन बघा 6 3 14 13. एफ कितीवर आहे ते 6 वर आहे ना,
आणि ई 5 वर आहे ना इथे, त्याच्यामुळे इथे 5 घेऊ आपण. एन कितीवर आहे? एन आहे 14 वर. ठीक आहे, 14 घेतलेला एन साठी आणि एम आहे 13 वर. बरोबर आहे. आता इथे काय झालेलं आहे, सेकंड आणि थर्ड मध्ये बघा इथे -1 झालेला आहे. सेकंड आणि थर्ड मध्ये -1, सेकंड आणि इथे थर्ड मध्ये इथे +1 झालेला आहे. इथे -1 झालेला आहे आणि इथेही -1 झालेला आहे. तर फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ ऑप्शन मध्ये सेकंड आणि थर्ड लेटरचे जे क्रमांक नंबर आहे त्यांच्यामध्ये -1 आलेला आहे, पण सेकंड मध्ये इथे +1 आलेला आहे. त्याच्यामुळे हा जो ऑप्शन आहे हा इथे ऑड आहे. ठीक आहे, पुन्हा आपले अजून 4 एक्झाम्पल्स या व्हिडिओ मध्ये आहेत ते आपण बघूया. अल्ट्रा हार्ड क्वेश्चन सिरीज साठी आपण मेंबरशिप घेऊ शकता. त्यामध्ये खूप हार्ड प्रश्न असतील जे विद्यार्थी खूप सिरियसली स्कॉलरशिपचा अभ्यास करत आहेत आणि ते क्वेश्चन्स असते की ते तुम्हाला हायर लेवल थिंकिंग वर येतील, म्हणजे हायर थिंकिंगचे क्वेश्चन्स असतात. मेरिट मध्ये येण्याकरता असे जे क्वेश्चन्स आहेत, चॅलेंजिंग क्वेश्चन्स, 30% क्वेश्चन जे विचारले जातात त्या लेवलचे जे क्वेश्चन्स असणार आहे, तर त्यासाठी आपण मेंबरशिप घेऊ शकता. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 17. DHK. डी कोणत्या नंबरवर आहे? इथे 4 वर आहे, एच आहे 8 वर आणि के आहे 12 वर. PTW. पी आहे इथे 16, टी आहे 20, ठीक आहे, आणि डब्ल्यू आहे 23. CGJ. सी आहे 3 वर, जी आहे 7 वर आणि जे आहे 10 वर. ठीक आहे. SVY. एस कितीवर आहे? एस आहे इथे 19 वर. व्ही कितीवर आहे इथे 22 वर आणि वाय आहे इथे 25 वर. नंबरिंग आपण केलेला आहे. आता या नंबर्स मध्ये काय रिलेशन आहे इथे बघितलं तर आपण 4 + 4 झालेले आहे आणि 8 मध्ये इथे 4 ऍड करून नेक्स्ट नंबर घेतलेला आहे, त्या नंबरचा लेटर आलेला आहे. इथे 16 मध्ये इथे +4 करून 20 होता, 20 नंबरचा लेटर आलेला आहे. इथे 20 मध्ये +3 करून 23 येतात, 23 नंबरचा लेटर आलेला आहे. इथे 3 मध्ये +4 करून नेक्स्ट 7 नंबरचा लेटर आलेला आहे. 7 मध्ये इथे +3 करून 10 नंबरचा लेटर आलेला आहे. इथे बघा 19 मध्ये +3 झालेला आहे. ठीक आहे, 22 नंबरचा लेटर आलेला आहे आणि 22 मध्ये 3 ऍड केले तर 25 नंबरचा लेटर आलेला आहे. तर इथे नंबरिंग बरोबर आहे का आपलं? एच आहे 8 वर, के आहे 11 वर आहे. इथे सॉरी, के कितीवर आहे? 11 वर आहे, म्हणजे इथे +3 झालेलं आहे. तर 4 + 3, 4 + 3, 4 + 3 इथे आलेला आहे, पण इथे +3 झालेलं आहे, त्याच्यामुळे SVY हा वेगळा ऑप्शन आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन 18. LKO. एल कितीवर आहे? एल आहे 12 वर, के आहे 11 वर आणि ओ आहे 15 वर. टी आहे इथे 20 वर, एस आहे 19 वर आणि एफ आहे 6 वर. POJ. पी आहे इथे 16 वर, ओ आहे इथे 15 वर आणि जे आहे इथे 10 वर. EDU. ई आहे 5 वर, डी आहे 4 वर आणि यू आहे इथे 21 वर. आता या नंबर मधून काय दिसत आहे तुम्हाला? पहिले दोन मध्ये रिलेशन आहे बघा. इथे 12 - 1 11, इथे 20 - 1 19, इथे 16 - 1 15, 5 - 1 4. पण हे सगळ्या ठिकाणी इथे -1 झालेलं आहे, याच्यातून काही अंदाज येत नाही आपल्याला. मग इथे आहे ओ एफ जे यू, यांच्यात काय रिलेशन आहे? ओ एफ जे आणि यू. ओ एफ जे आणि यू यांच्यामध्ये काय रिलेशन आहे बघा. इथे -5. आता इथे जर बघितलं दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबर मध्ये बघा काहीतरी दिसत आहे आपल्याला. 11 आणि 15 26 होतात, 19 आणि 6 25 होतात, 15 आणि 10 25 होतात, 4 आणि 21 25 होतात. हा बघा इथे इथे 11 आणि 15 ची ऍडिशन केली तर आपल्याला 26 मिळते. इथे 19 आणि 6 ची ऍडिशन केली तर 25 मिळते. 15 आणि 10 ची ऍडिशन केली तर इथे 25 मिळते. 4 आणि 21 ची ऍडिशन केली तर 25 मिळते. म्हणजे ऑप्शन 2, 3 आणि 4 मध्ये सेकंड आणि थर्ड नंबरच्या
लेटरचे जे क्रमांक आहे त्यांची ऍडिशन केली तर 25 येते, पण फर्स्ट मध्ये 26 येते, त्याच्यामुळे हा ऑड आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन 19. काय दिलेला आहे? एच. एच कोणत्या नंबरवर आहे? 8 वर. यस यस आहे 19 वर. ठीक आहे. डी आहे 4 वर. ओ कितीवर आहे? ओ आहे 15 वर. एफ आहे इथे 6 वर आणि पी आहे इथे 16 वर. जे आहे इथे 10 वर आणि यू आहे इथे 21 वर. आता यामधून काय रिलेशन दिसत आहे आपल्याला? प्रत्येक दोन लेटर मध्ये काहीतरी रिलेशन आहे का? इथे नंबरिंग मध्ये बघा, इथे 4 प्लस 11, 6 प्लस 10, 10 प्लस 11, इथे 8 प्लस 11. हा, इथे होऊ शकते बघा. इथे 8 मध्ये प्लस 11 केले तर 19 येतात. इथे 6 मध्ये प्लस 10 केले तर 16 येतात. इथे 4 मध्ये प्लस 11 केले तर 15 येतात. इथे 10 मध्ये प्लस 11 केले तर 21 येतात. म्हणजे पहिल्या लेटरच्या नंबर मध्ये जर 11 ऍड केले तर दुसऱ्या जे आन्सर येते त्या नंबरचं लेटर घेतलेलं आहे. पण असं इथे ऑप्शन 3 मध्ये नाही झालेला आहे, त्याच्यामुळे हा थर्ड ऑप्शन हा वेगळा पर्याय आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 20. आय कोणत्या नंबर आहे? इथे बघा, आय आहे 9 वर. एक्स आहे इथे 24 वर. एन आहे 14 वर आणि ई आहे 5 वर. आता आपण नंबरिंग केलेलं आहे. यामध्ये काय रिलेशन आपल्याला दिसत आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे. काय असू शकते यामध्ये रिलेशन? करा बरं विचार. आय या ग्रुपचा आहे G2 चा. समजा आपण ग्रुपचा विचार केला, हा G2 चा आहे, हा 24 हा G5 चा आहे, हा एन आहे ग्रुप 3 चा आणि 5 आहे ग्रुप 1 चा. ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4. ग्रुप 4 चा एक पी नाही आहे ना. यामध्ये काय रिलेशन असू शकते? आता ग्रुप नुसार जर नंबर आपण बघितले तर आय हा ग्रुपमध्ये, या ग्रुपमध्ये 3ऱ्या नंबरवर आहे. एक्स हा ग्रुप 5 मध्ये 4थ्या नंबरवर आहे ना. आणि एन हा ग्रुप 3 मध्ये 4th नंबरवर आहे आणि ई हा ग्रुप 1 मध्ये 5 नंबरवर आहे. या नंबरिंग नुसार सुद्धा इथे आपल्याला काही लक्षात येत नाहीये. मग काय असू शकते? इथे आपण थोडं चुकलेलं आहे. हा जो आय आहे ना, हा 4th प्लेसवर आहे. आय 4th प्लेसवर आहे, आय 4th प्लेसवर आहे, आय 4th प्लेसवर आहे. पण हा जो ई आहे हा ग्रुप 1 मध्ये 5th प्लेसवर आहे. बाकीचे 3 लेटर 4th प्लेसवर आहे, हा 5th प्लेसवर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 4 हा ऑड आहे. अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल्स आधी सॉल्व्ह करा आणि याची खूप प्रॅक्टिस करा. जेवढ्या वेळास चुकाल तेवढ्याच तुम्ही अधिक विचार कराल आणि यासारखेच पुढील व्हिडिओसाठी यामध्ये आपण नेक्स्ट बघणार आहोत क्वेश्चन 21 पासून 30 पर्यंतचे क्वेश्चन्स.